हम्म. पुनर्जीवन श्वसन करणार आहोत. ध्यानाच्या पवित्र बसा. आसन स्थिर, संतुलित आणि सुखकर आहे. श्वास संथ आहे. मन शांत, स्तब्ध आणि स्थिर. शांत, स्तब्ध आणि स्थिर. कल्पना करा, ह्या अखिल विश्वातून शांततेचे सूक्ष्म पदार्थ, जीवनाचे सामर्थ्य अखंडपणे विपुल प्रमाणात आपल्याकडे वाहत येत आहेत. या शांततेच्या सूक्ष्म पदार्थाने, जीवनाच्या सामर्थ्याने आपले शरीर, मन भरून गेलेलं आहे. कल्पना भावनेसहित करा. शांती, शांती, शांती. शांततेचा अमर्याद आवाका अनुभवा. पूर्ण शांतता, पूर्ण स्तब्धता. आता दोन्ही हात शरीराच्या बाजूला पसरा. जमिनीला समांतर खांद्याच्या रेषेत वर उचला. चारी बोटे एकत्र, अंगठे पुढे वतात. चारी बोटाची मुठी वळा, अंगठे पुढे वतात. मुठी वळाल्यावर खांद्यांमध्ये, मणक्यांमध्ये, कुल्या आणि बरगड्या, हाताचे कोपरे काय जाणवतोय? ताण जाणवतो का बघा, अनुभवा. संपूर्ण शरीर अनुभवा. ताण जाणवतो का? आणि हा ताण सारखा जाणवतो का? कुठे कमी, कुठे जास्त नाही. अनुभवा. आता दोन्ही हात कोपऱ्यात वाकवत अंगठे कांचिलाला टेकवा. कांचिलमध्ये डोळ्याच्या कडा आणि कान ह्याच्यातला मधला भाग कांचिल. आणि किंचित अर्धा इंच लांब न्या. इथे अनुभव काय जाणवते? चुरचुराची भावना, चुंबकत्व जाणवतो का बघा, अनुभव. आता खांदे, दंड आणि मुठी जमिनीला समांतर खांद्याच्या रेषेत वर उचला. आता शरीराची हालचाल करू नका. आता आपण एखादा उच्छ्वास करूया. उच्छ्वास. घ्या श्वास. हलकासा कमी श्वास घ्या. श्वास धरून ठेवा. मुठी घट्ट, 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 दंड घट्ट, 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 बाहू घट्ट, घट्ट, घट्ट. संपूर्ण शरीर अनुभवा. काय जाणवतंय? जीवनाचे, सामर्थ्याचे प्रवाह जाणवतात का बघा. कुठे कमी, कुठे जास्त नाही. संपूर्ण शरीर अनुभवा. उच्छ्वास. मुठी सोडवत हात मांडीवर उताणे. शांती, शांती, शांती. शांततेचा अमर्याद आवाका अनुभवा. पूर्ण शांतता, पूर्ण स्तब्धता. शांती, शांती, शांती. आता आपण दुसरे आवर्तन करूया. दोन्ही हात शरीराच्या बाजूला पसरा. जमिनीला समांतर खांद्याच्या रेषेत वर उचला. चारी बोटे एकत्र, अंगठे पुढे वतात. चारी बोटाच्या मुठी वळा, अंगठे पुढे वतात. आता मुठी वळाल्यावर खांद्यांमध्ये, मणक्यांमध्ये, कुल्या आणि बरगड्या, हाताचे कोपरे काय जाणवतोय? संपूर्ण शरीर अनुभवा. काय जाणवतोय? ताण जाणवतोय का बघा. आणि हा ताण सारखा जाणवतो का? कुठे कमी, कुठे जास्त नाही. आता दोन्ही हात कोपऱ्यात वाकवा. अंगठे कांचिलाला टेकवा. आणि किंचित अर्धा इंच लांब न्या. इथे अनुभव काय जाणवते? चुरचुरण्याची भावना, चुंबकत्व जाणवते का बघा, अनुभव. आता आपण एखादा उच्छ्वास करूया. उच्छ्वास. घ्या श्वास. हलकासा कमी श्वास घ्या. श्वास धरून ठेवा. मुठी घट्ट, 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 दंड घट्ट, घट्ट, घट्ट. जोड्या अनुभवा. मस्तकाचा वरचा भाग, खाली तळव्यांचा भाग, शरीराचा मागचा भाग, पुढचा बरगड्यांचा भाग अनुभवा. संतुलन, समदाब, व्यवस्था. जसं वर तसं खाली, जसं मागे तसं पुढे. पूर्णपणे संतुलन अनुभवा. उच्छ्वास. मुठी सोडवत हात मांडीवर उताणे. शांती,
शांती शांती. शांततेचा अमर्याद आवाका अनुभव. पूर्ण शांतता, पूर्ण स्तब्धता. शांततेचे सूक्ष्म पदार्थ, जीवनाचे सामर्थ्य सर्व बाजूनी अखंडपणे विपुल प्रमाणात आपल्याकडे वाहत येत आहे. या शांततेच्या सूक्ष्म पदार्थाने, जीवनाच्या सामर्थ्याने आपले शरीर, आपले मन भरून गेलेलं आहे. शांतता अनुभवा, कल्पना भावनेचे करा. शांती शांती शांती. आता आपण तिसरे आवर्तन करूया. दोन्ही हात शरीराच्या बाजूला पसरा. जमिनीला समांतर खांद्याच्या रेषेत वर उचला. चारी बोटे एकत्र, अंगठे पुढे वता. चारी बोटाचे मुठी वळा, अंगठे पुढे वता. आता मुठी वळाल्यावर खांद्यांमध्ये, मणक्यांमध्ये, कुल्या आणि बरगड्या, हाताचे कोपरे, संपूर्ण शरीर अनुभवा. काय जाणवतंय? ताण जाणवतं का? अनुभव. आणि हा ताण सारखा जाणवतो का संपूर्ण शरीरामध्ये? आता हात कोपऱ्यात पकडून अंगठे कंचलाला टेकवा आणि किंचित अर्धा इंच लांब न्या. इथे अनुभव काय जाणवते? चुरचुरीची भावना, चुंबकत्व जाणवते का? बघा, अनुभव. आता आपण एकत्र श्वास करूया. उच्छ्वास. घ्या श्वास. हलकासा कमी श्वास घ्या. श्वास धरून ठेवा. मुठी घट्ट घट्ट घट्ट, दंड घट्ट घट्ट घट्ट. जोड्या अनुभवा. मस्तकाचा वरचा भाग, खाली तळव्यांचा भाग, शरीराचा मागचा भाग, पुढचा बरगड्यांचा भाग अनुभवा. संतुलन, समदाब, व्यवस्था. जसं वर तसं खाली, जसं मागे तसं पुढे अनुभवा. उच्छ्वास. मुठी सोडवत हात मांडी उताणे. शांती शांती शांती. शांततेचा अमर्याद आवाका अनुभव. पूर्ण शांतता, पूर्ण स्तब्धता. शांततेचे सूक्ष्म पदार्थ, जीवनाचे सामर्थ्य सर्व बाजूनी अखंडपणे विपुल प्रमाणात आपल्याकडे वाहत येत आहे. या शांततेच्या सूक्ष्म पदार्थाने, जीवनाच्या सामर्थ्याने आपले शरीर, आपलं मन भरून गेलेलं आहे. अनुभवा, कल्पना भावनेचे करा. शांती शांती शांती. आता या शांततेच्या अवस्थेमध्ये ह्याला जोडून आपण चंद्राच्या गुहेचे ध्यान करूया. आता आपण एका लहानशा होडीची कल्पना करूया. मी कल्पना करते की मी एका लहानशा होडीत बसलेली आहे आणि ही होडी खवळलेल्या समुद्राच्या मध्यभागी आहे. पर्वतप्राय लाटावर हेलकावे खात आहे. माझ्या आजूबाजूला महाभयंकर खवळलेला समुद्र आहे. त्या अक्राळ विक्राळ, उंच उंच, प्रचंड मोठमोठ्या लाटा, ढगांचा गडगडाट, मुसळधार पावसाच्या धो धो धारा, वादळ, सोसाट्याचा वारा, त्याचं ते घोंगावणे, तो आवाज मला ऐकू येत आहे. जीवनाच्या महासागराची तीव्र गती मला जाणवत आहे. या अक्राळ विक्राळ, उंच उंच, प्रचंड मोठमोठ्या लाटा माझ्याकडे येत आहेत. या अक्राळ विक्राळ, उंच उंच, प्रचंड मोठमोठ्या लाटा माझ्या लहानशा होडीवर आदळत आहे. जीवन मरणाचा अटी तटीचा प्रसंग आहे. अनुभव. एक प्रचंड मोठी लाट आणि माझी लहानशी होडी. लाटेच्या वर टोकावर क्षणार्धात उसळत्या लाटेबरोबर पुन्हा ती खाली खाली खाली. आणखी मोठी लाट येताना मी पाहते. या प्रचंड लाटेच्या खालून माझी होडी बाहेर बाहेर बाहेर. माझी होडी हेलकावे खात आहे. पुन्हा एक मोठी लाट आणि माझी लहानशी होडी. लाटेच्या वर टोकावर क्षणार्धात उसळत्या लाटेबरोबर पुन्हा ती खाली खाली खाली. जीवन मरणाचा अटी तटीचा प्रसंग आहे.
अनुभवा. ह्या सर्व कोलाहलातून, खळबळीतून, धैर्याने, चिकाटीने, प्रयत्नपूर्वक मी माझी लहानशी होडी पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न करते. दाट प्रयत्नाने मी माझी लहानशी होडी किनाऱ्याच्या दिशेने सुखरूप नेत असली पाहते. पण किनारा अतिशय खडकाळ आहे. मोठमोठे अजस्र खडक सर्वत्र पसरलेले आहे. अतोनात कौशल्याने ह्या खडकातून मी माझी लहानशी होडी पुढे पुढे नेते. अतिशय जागरूकता, सजगता माझ्या अगदी लहानशा चुकीने एखाद्या खडकावर आपटून माझ्या होडीचे तुकडे तुकडे होतील. माझी अगदी लहानशी चूक आणि मृत्यू अटळ आहे. अगदी सावधानतेने, जागरूकतेने, शिताफीने मी माझी लहानशी होडी पुढे 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 नेण्याचा प्रयत्न करते. आणि आता अगदी यशस्वीपणे मी माझी लहानशी होडी किनाऱ्यावर वाळूत सुखरूप नेत असली पाहते. शांतपणे, सावकाश होडीतून बाहेर येताना मी स्वतःच पाहते. मी अगदी घामाने, पाण्याने अगदी ओली चिंब झाली आहे. मी तशीच कपडे झटकत जमिनीच्या दिशेने पुढे 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 जाते. जाता जाता माझ्या लक्षात येते की माझ्यासमोर एक प्रचंड गुहा आवासून उभी आहे. मी वेळेचा विलंब न करता लगेचच त्या गुहेत प्रवेश करते. माझ्या आजूबाजूला घनदाट काळाकुट्ट गडद अंधार. मला काहीही दिसत नाही. मी तशीच अडखळत धडपडत पुढे जाण्याचा प्रयत्न करते. जाता जाता मी पाहते की ह्या गडद अंधारातून सुईच्या अग्रा एवढा सुवर्ण प्रकाशाचा सूक्ष्म बिंदू मला चमकताना दिसतो. मी त्याचे निरीक्षण करते. हा बिंदू हळू हळू मोठा होतोय. तो मला वाटाण्याच्या आकारा एवढा दिसतो. मी त्याचे निरीक्षण करते. हा आणखी मोठा होतोय. तो मला 25 पैशाच्या नाण्या एवढा भासतो. मी निरीक्षण करते. हा आणखी मोठा होतोय. तो मला 50 पैशाच्या नाण्या एवढा जाणवतोय. मी निरीक्षण करते. तो आणखी मोठा होतोय. आता तो मी क्रिकेटच्या चेंडू एवढा अनुभवतोय. निरीक्षण करता करता माझ्या लक्षात येते की हा बिंदू केंद्रबिंदूकडून परिघाकडे न जाता परिघाकडून केंद्रबिंदूकडे येतोय आणि अंधाराचे कडे हळू हळू मागे सरत आहेत आणि प्रकाश वाढत वाढत वाढतच आहे आणि संपूर्ण गुहा प्रकाशाने 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 भरलेली मी अनुभवते. हा प्रकाश परिघाकडून केंद्रबिंदूकडे येतोय. असा हा हळूहळू वाढणारा प्रकाश मी पाहते. अधिकाधिक तेजाने झळाळणारा प्रकाश मी पाहते. कलेकलेने मागे सरणारे अंधाराचे वलय मी पाहते. पूर्णपणे अंधकार नाहीसा झालेला मी पाहते. मी केवळ प्रकाश प्रकाश प्रकाशच पाहते. माझ्या आत प्रकाश, माझ्या बाहेर प्रकाश मी पाहते. मी प्रकाश पाहते. मी प्रकाश बघते. मला प्रकाश भासतो. मला प्रकाश दिसतो. मला प्रकाश जाणवतो. मी अंतर्बाह्य प्रकाशाने भरून गेलेली मी अनुभवते. प्रकाशाशिवाय मला कसली जाणीव होत नाही. जणू काही मी प्रकाशाचे व्यक्त रूपच झाले आहे. आता मी पूर्णपणे विश्रांती घेते. मी स्तब्ध निश्चल आहे.
मी निरीक्षण करते, तो चंद्रच ती गुहा झाला आहे आणि ती गुहाच तो चंद्र झाली आहे. आणि आता माझ्या पवित्र प्राणाने मी त्याच्यात ती स्वाहा घालते आणि आनंदाने आभाराने एक लहान श्वास घेते आणि दीर्घ दीर्घ उसासा देते. आणखी एक लहान श्वास घेऊन लहान उसासा देताना ह्या उच्च व्यायामातून मी बाहेर येते. आता आपण 9 शाश्वत सत्याचे प्रकाशाचे ध्यान करूया. ध्यानामध्ये प्रकाशच प्रतीक वापरूया. आपला स्वतःचा सूर्योदयाचा झळाळणारा तेजस्वी प्रकाश. मी सर्व आहे, मी सर्व आहे, मी सर्व आहे. सर्व मी प्रकाश आहे. प्रकाशाचे सर्व गुणधर्म माझ्यामध्ये भरलेले आहे. प्रकाश सर्व आहे म्हणून मी सर्व आहे. प्रकाश अधिक तेजस्वी प्रखर झाला आहे. मी पूर्ण आहे. मी पूर्ण आहे. मी पूर्ण आहे. प्रकाश जसा पूर्ण निष्कलंक परफेक्ट आहे तशी मी पूर्ण आहे. मी परमेश्वरासारखी भरलेली आहे. प्रकाश अधिक तेजस्वी प्रखर झाला आहे. मी बलवान आहे. मी बलवान आहे. मी बलवान आहे. प्रकाश अधिक तेजस्वी प्रखर झाला आहे. मी शक्तिशाली आहे. मी शक्तिशाली आहे. मी शक्तिशाली आहे. प्रकाश पूर्ण शक्तिशाली आहे. बल आणि शक्तीमधून प्रकाशाने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आहे म्हणून मी त्याच्यासारखी बल आणि शक्ती आहे. प्रकाश अधिक तेजस्वी प्रखर झाला आहे. मी प्रेम आहे. मी प्रेम आहे. मी प्रेम आहे. निर्मितीसाठी परमेश्वराने प्रेम प्रकट केले आहे म्हणून मी त्याच्यासारखीच प्रेम आहे. प्रकाश अधिक तेजस्वी प्रखर झाला आहे. मी सुसंगत आहे. मी सुसंगत आहे. मी सुसंगत आहे. मी माझे प्रेम प्रत्येक सजीव वस्तूकडे पाठवत आहे. मी वैश्विक नियमाशी सुसंगत आहे. प्रकाश अधिक तेजस्वी प्रखर झाला आहे. मी श्रीमंत आहे. मी श्रीमंत आहे. मी श्रीमंत आहे. वैश्विक नियमाशी मी सुसंगत असल्यामुळे मी श्रीमंत आहे. वैश्विक भांडारातून परमेश्वराचे सर्व ऐश्वर्य, प्रेम, प्रकाश, सत्य, प्रज्ञा, शक्ती, ज्ञान, आनंद, शांती अखंडपणे विपुल प्रमाणात माझ्याकडे वाहत येत आहे. मी श्रीमंत आहे. प्रकाश अधिक तेजस्वी प्रखर झाला आहे. मी तरुण आहे. मी तरुण आहे. मी तरुण आहे. मी परमेश्वराशी सतत जोडलेली आहे. परमेश्वराचे सर्व गुणधर्म माझ्यामध्ये ओतप्रोत भरलेले आहे. प्रकाशाच्या भव्य महासागराच्या केंद्रस्थानी मी आहे.
मी केवळ प्रकाश, प्रकाश, प्रकाशच आहे. म्हणून मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. मी आनंदी दिसते. मी आनंदी दिसते. मी आनंदी दिसते. मला आनंदी वाटते. मला आनंदी वाटते. मला आनंदी वाटते. मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. मी आनंदी. मी आनंदी. प्रकाशाच्या प्रदात्या, आपण दाताही आहात आणि दानही आहात. मी आपल्या सिंहासनासमोर येत आहे. मी नम्र आहे. मी प्रामाणिक आहे. मी स्तब्ध आहे. मी इतकी स्तब्ध आहे की आपला प्राण मला माझ्यामध्ये जाणवत आहे. मला आपला आवाज मला माझ्यामध्ये ऐकू येत आहे. आता मी आनंदी आणि कृतज्ञ आहे. माझ्या नकळत मी एक लहान श्वास घेते आणि दीर्घ दीर्घ उसासा देते. आणखी एक लहान श्वास घेऊन लहान उसासा देताना मी हळुवारपणे जागी होते. हळुवारपणे मी जागी होते. हळुवारपणे जागे व्हा आणि अलगद डोळे उघडा. धन्यवाद.